तुळशी विवाहाचे महत्व आणि योग्य पद्धत. लक्ष्मी नारायण विवाह विशेष. तुळशीचं लग्न म्हणजे फक्त पूजा नाही, तर लक्ष्मी नारायणाचं मिलन आहे. तुम्हाला माहित आहे का, या दिवशी केलेल्या पूजेने वर्षभर घरात सुख समृद्धी टिकून राहते. कार्तिक शुद्ध एकादशी, ज्याला आपण देवउठणी एकादशी म्हणतो, या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि याच दिवशी तुळशीचा विवाह शालिग्राम म्हणजे श्री विष्णूशी लावला जातो. तुळशी विवाह हा देवदेवतांचा दिव्य उत्सव मानला जातो आणि स्त्रियांसाठी तो अत्यंत शुभ असतो, कारण तुळशी ही लक्ष्मीचं रूप मानली जाते, तर शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूंचं स्वरूप. या विवाहाने देवांचा संसार सुरू होतो आणि आपल्या घरातही सुख शांती आणि ऐश्वर्य येतं. पद्धत. योग्य विधी. 1. तुळशीचं मंडप सजवा. तुळशी वृंदावन स्वच्छ करून फुलं, तोरण, दिवे आणि रांगोळीने सजवा. 2. शालिग्राम किंवा विष्णूची मूर्ती तयार ठेवा. तुळशी समोर ठेवून त्यांचं लग्न ठरवा, अगदी पारंपरिक रीतीने. 3. विवाह विधी सुरू करा. तुळशीला हळद कुंकू लावा, फुलं, माळं आणि साखरपुड्याचा प्रसाद ठेवा. ओम तुलसै नम आणि ओम नारायणाय नम असे मंत्र जपा. नंतर दोघांना ओवाळून लग्न सोहळा पूर्ण करा. 4. प्रसाद व दान. शेवटी कुटुंबासोबत प्रसाद घ्या आणि गरिबांना अन्नदान करा. महत्व. तुळशी विवाह केल्याने घरातील कलह दूर होतो, आर्थिक स्थैर्य आणि सौभाग्य वाढते, अविवाहित मुलींसाठी शुभ फळ देतो आणि सर्वात महत्वाचं, देवी लक्ष्मीचं स्थायिक रूप घरात येतं. तुळशी विवाह हा केवळ एक संस्कार नाही, तो लक्ष्मी नारायणाचं मंगल मिलन आहे. या दिवशी मनापासून पूजा केल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरात नक्की वास करते. जय तुलसी माता, जय श्री विष्णू. तुळशी विवाह कसा करावा जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.